संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर केलेला हल्ला जाणीवपूर्वक षड्यंत्रपूर्वक केलेला हल्ला आहे। पहा ग्राफिन वर्ल्ड न्यूजवर। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। दुसरी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। जय जिजाऊ। ती बघा। जय जिजाऊ। मी सुधांशु मोहोड, प्रदेश कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य। आम्ही आजची ही प्रेस काल आमच्या प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाडांवर अक्कलकोट येथे जो हल्ला झाला त्याच्या संदर्भात इथे घेतो आहोत। हा अतिशय निंदनीय प्रकारे हल्ला झाला आणि तो दिसतो तेवढाच भाग नाही आहे, त्याच्या मागे खूप मोठा षड्यंत्र कट कारस्थान आहे आणि हे जाणीवपूर्वक ठरवून प्लॅनिंगनी केलेलं काम षड्यंत्र याच्या मागे काम करत आहे। मुख्य बाब अशी लक्षात येते की या सगळ्या प्रकरणाला शासन स्तरावर कुठेतरी पाठिंबा आणि बळ देण्यात येत आहे असं जाणवते। त्यामुळे ही एक गंभीर बाब महाराष्ट्राच्या समाजपटलावर घडलेली आहे आणि काही वर्षांपासून आपण बघतो आहोत की एक एक व्यक्ती ह्या मनुवादी संघटना, मनुवादी विचारधारा टार्गेट करत आहेत, त्याच्यावर द्वेष पसरवत आहेत। तर त्या द्वेषाला कुठेतरी आवर घालावा, त्या द्वेषाला पूर्णपणे थांबवावं अशा दृष्टीने संभाजी ब्रिगेड आता मैदानात उतरलेली आहे। मला वाटते त्याच्यापेक्षा ते सगळ्यांना माहीत आहे, ते नोंदणी झालेलं आहे की भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश महासचिव दीपक काटे आणि त्याचे सहकारी, त्याच्यात काही परप्रांतीय लोक पण होते त्याच्या सहकाऱ्यांमध्ये। या लोकांनी अक्कलकोट सारख्या ठिकाणी आदरणीय प्रवीणदादा गायकवाड प्रदेशाध्यक्ष संभाजी यांच्यावर हल्ला केलेला। त्यांच्यावर गुन्हे अजून कुठल्या कलमांवर झाले आहेत ते अजून खुलासा नाही झालेला आहे, पण ते सध्या अटकेत आहेत 4-5 लोक। संभाजी ब्रिगेडचं प्रत्येक तालुक्याला गावापर्यंत पोहोच आहे। आमचे सर्व कार्यकर्ते एकमताने, एकजुटीने सामाजिक, राजकीय आणि इतर मार्गांनी, संवैधानिक मार्गांनी याचा आपापल्या परीने प्रतिकार करेल। आमच्याकडे बरेच अधिव्याख्याता आहेत, वकील लोक आहेत, ते कायद्याच्या दृष्टीने सुद्धा याच्यावर अजून आम्हाला सूचना आणि गायडन्स देतील। त्याचप्रमाणे चळवळीतले ज्येष्ठ लोक आमच्या सोबत आहेत, वाकुडकर सरांसारखे लोक आहेत, प्रभाकर पावडे आहेत, साळुंके सर आहेत। म्हणजे हे लोक सुद्धा या अशा कठीण परिस्थितीत आम्हाला योग्य मार्गदर्शन करतील की जिथे संभाजी ब्रिगेड ही अत्यंत संतुलित आणि संयमी संघटना आहे आणि जे काही करते ते विचारपूर्वक लोकहिताचं आपण काम करतो। आजपर्यंत जे काही काम संभाजी ब्रिगेडने केलं आहे ते कुठेही स्वार्थासाठी, वैयक्तिक फायद्यासाठी कधी केलेलं नाहीये। लोकभावना आणि लोकहिताचा आदर करून आणि विचार करून सर्वांना न्याय मिळेल, सर्वांना दिलासा मिळेल असंच कृती आणि कारवाई संभाजी ब्रिगेडने केली। त्याच पद्धतीने पुढे पण आम्ही